गावात एक खूप श्रीमंत माणूस राहत होता. त्याच्याकडे पैसा, मोठं घर, नोकर चाकर सगळं काही होतं. पण तरीही तो कायम दुःखी असायचा. रात्रभर झोप लागत नसे. मनात भीती, ताण आणि राग भरलेला होता. एक दिवस त्याने ऐकलं की गौतम बुद्ध जवळच्या जंगलात आले आहेत. तो लगेच बुद्धांकडे गेला आणि म्हणाला, "भगवान, माझ्याकडे सगळं आहे, पण मनाला शांती नाही. मी आनंदी कसा होऊ?" बुद्ध शांतपणे हसले. त्यांनी त्याला एक रिकामा कप दिला आणि म्हणाले, "जा, नदीतून पाणी भरून घेऊन ये." तो माणूस नदीकाठी गेला. पण नदीचं पाणी खूप गढूळ होतं. माती, कचरा आणि पानं वाहत होती. तो परत आला आणि म्हणाला, "भगवान, पाणी खूप घाण आहे." बुद्ध म्हणाले, "थोडा वेळ थांब आणि पुन्हा जा." थोड्या वेळाने तो पुन्हा नदीकाठी गेला. यावेळी पाणी थोडं स्वच्छ झालं होतं, पण अजूनही पूर्ण नाही. तो पुन्हा परत आला. बुद्ध पुन्हा म्हणाले, "आणखी थोडा वेळ थांब." आता सूर्य मावळत होता. हवा शांत झाली होती. नदीतील माती खाली बसली होती. तो तिसऱ्यांदा गेला आणि यावेळी पाणी अगदी स्वच्छ होतं. तो आनंदाने पाणी घेऊन बुद्धांकडे आला. बुद्ध म्हणाले, "हेच तुझ्या मनासोबत घडतं. जेव्हा तू रागात असतोस, दुःखात असतोस, तेव्हा तुझं मन या गढूळ पाण्यासारखं होतं. पण जर तू शांत बसलास, थोडा वेळ स्वतःला दिलास, तर मनातली सगळी घाण आपोआप खाली बसते." तो माणूस काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, "भगवान, आज मला समजलं. समस्या बाहेर नाही, समस्या माझ्या मनात आहे." बुद्ध फक्त हसले आणि म्हणाले, "मन शांत असेल तर जीवन सुंदर दिसते."